आमचं हे दुकान लालबाग विभागामध्ये गेले 36 वर्षे आहे. हे असे गौरीचे मुकुटे असायचे सगळे. ओके. याच्यामध्ये जवळजवळ 25-26 व्हरायटीज आहेत. त्याच्यात तुम्ही कानातले वगैरे घालू शकता. म्हणजे कानातले आपण वेगळे असे घालू शकतो. त्याच्यामध्ये अमरावती पॅटर्न. कुठला पॅटर्न बोलला तर? अमरावती पॅटर्न. लॉंग टाइम हे यूज करू शकता. ओके. फायबरमध्ये लॉंग टाइम यूज करू शकतो. हे गौरीची बाळ आहे. ओके. बाळ आहे. ही 3 फूट आहे बघा. ओके. ही 3 फूट. 3 फूट आहे. त्याची हा साचा आहे. ही नटबोल्टवरती आहे. ओके. ही नटबोल्टवरती पूर्ण स्टँड आहेत. ओके. असे स्टँड बसवतात. त्याच्यावरती अशी बॉडी बसलेली गौरी पण आहे. खूप सुंदर रीत आहे बघा. इकडे पाहू शकतो आपण. ही साडी आहे. त्याच्यामध्ये रेडीमेड पण येतात साडी. ओके. हे गणपतीला लागणारे हार आहेत. खूप सुंदर सुंदर हार आहेत. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर माझं नाव आहे रोहन किशोर दुरी. माझं नाव आहे तेजस्विनी रोहन देवी. तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग. तर गेल्या वेळेला आपण पाहिलेले काय लालबाग चिवडा गल्लीमध्ये काय पाहिलं? मकर गणपतीसाठी सगळं डेकोरेशन होतं. गणपती बाप्पाचं डेकोरेशन झालं, मकर झाले, आर्टिफिशियल फ्लावर्स झाले, म्हणजे डेकोरेशन रिलेटेड सगळं आपण साहित्य तिकडे पाहिलं. तर तो व्हिडिओ जर नाही पाहिला तर नक्कीच तो व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओनंतर या व्हिडिओकडे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गौरीसाठी लागणारे काय, गौरीसाठी लागणारे साहित्य. बरेच सारे साहित्य, जसं बघायला गेलं दागिने झाले, मुकुट झालं, गौरीसाठी बॉडी लागते ती झाली, साडी झाली, असं बरेच प्रकारचे साहित्य आपण आज या व्हिडिओच्या बाजून पाहणार आहोत. तर जास्त वेळ नको व्हिडिओ सुरुवात करूया. चला तर भेटूया व्हिडिओमध्ये. आपण इथे पाहू शकतो लालबाग पोलीस चौकी आहे समोर. त्याच्या बाजूलाच आहे लालबाग सद जगनाडे चौक आहे. आणि आपण इथे आता जाणार आहोत. समोर श्रद्धा आर्ट्स करून आहे, इकडे आपण पाहणार आहोत श्रद्धा आर्ट्समध्ये. तर समोर दादा बसले, दादांना आपण विचारूया. तर नमस्कार दादा. नमस्कार दादा, आपलं नाव? माझं नाव स्वप्नील कसाबे. तर आपलं स्वागत आहे आमच्या तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग या चॅनलवरती. तर आपल्याकडे गौरीसाठी लागणारे साहित्य काय काय मिळतात ते एक्झॅक्टली सांगा. आणि तुम्हाला या क्षेत्रात किती वर्ष झाली तेही यासोबत सांगा. आमचं हे दुकान लालबाग विभागामध्ये गेले 36 वर्षे आहे. ओके. ही आमची दुसरी पिढी आहे. माझ्या वडिलांनी हे शॉप चालू केलं होतं. ओके. गौरीचं. आता हे जवळजवळ 36 वर्ष आम्ही बिझनेस रन करतो आहे. ओके. ठीक आहे. गौरीसाठी लागणारे साहित्य म्हणजे गौरीसाठी जे लागणारे सगळे साहित्य म्हणजे गौरीची बॉडी. ओके. गौरीची धड जी आहे त्यामध्ये हाफमध्ये येतं, फुलमध्ये येतं, बाहेर येतं. गौरीसाठी लागणारी साडी, त्यासाठी लागणारे दागिने, तिच्यासाठी लागणारे परत आरास असते. ओके. ते पण तुम्हाला सर्व एकाच ठिकाणी मिळून जातं. ओके. चालेल, मग सुरुवात करा दाखवायला आपल्याकडे. हे असे गौरीचे मुकुटे असायचे सगळे. ओके. याच्यामध्ये जवळजवळ 25-26 व्हरायटीज आहेत. त्याच्यामध्ये व्हरायटीज आहेत. ओके. वेगवेगळ्या प्रकारचा याच्यामध्ये ग्लॉस आहे. हा ग्लॉसमध्ये मुकुट आहे तो. ओके. ठीक आहे. तसंच त्या प्रकारे याच्यामध्ये मॅट आहे. मॅट फिनिशिंगमध्ये येतो. ओके. मॅट फिनिशमध्ये फिनिशिंगमध्ये असं येऊ शकतो. खूप सुंदर आहे. आणि सुरुवात कितीपासून आपल्याकडे याच्यामध्ये? मुकुटांची सुरुवात आहे संपूर्ण लाईन जी आहे 300 रुपये. ओके. ही जी आहे ती 300 पासून. 300 ग्लॉसीमध्ये आहे ती. ग्लॉस आणि मॅट पण सुद्धा. आणि एक्झॅक्टली मटेरियल कुठल्यामध्ये एक्झॅक्टली? प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये. ओके. पीओपीमध्ये. एक्झॅक्टली. ओके. त्याच्यामध्ये ते माझा पुढे गेलं तर हा सोलापुरी टाईपमध्ये. ओके. हा सोलापुरी टाईपमध्ये. वेगवेगळे तुम्हाला वेगवेगळे हे भेटणार तुम्हाला इथे. हे बघा, याच्यावरती किरीट परिधान केलं आहे. ओके. वा, खूप सुंदर आहे. आपण सगळा तुम्हाला पीओपीमध्ये भेटणार. पीओपीमध्ये मिळणार. हो. त्याच्यामध्ये अजून बघायला गेलात तर ते 3 बिंदीमध्ये आहे. खूप सुंदर आहे. आणि पीओपी मटेरियल व्यतिरिक्त अजून दुसऱ्या मटेरियलमध्ये पण अवेलेबल तुमच्याकडे? हो. ओके. हे तुम्हाला पहिलं पीओपी दाखवतो मी. ओके. पीओपीमध्ये पूर्ण याच्यामध्ये हा एक असं याच्यामध्ये येणार जवळजवळ 25-26 व्हरायटीज आहे. 25-26 व्हरायटी तुमच्याकडे? अरे वा, खूप सुंदर आहे. हे जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही कानातले वगैरे घालू शकता. म्हणजे कानातले आपण वेगळे असे घालू शकतो. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ओके. याच्यामध्ये पण कानातले वगैरे तुम्ही वेगळे घालू शकतात. ते एक झालं. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात ट्रेंडिंग चालतो गेले 5 वर्ष अमरावती पॅटर्न. कुठला पॅटर्न बोलला तर? अमरावती पॅटर्नमध्ये. ओके. ओके. त्याच्यामध्ये 2 हे येतात, साईज येतात. ओके. आणि याच्यामध्ये प्रकार पण येतो. एक फायबरचा येतो आणि एक पीओपीचा आहे. ओके. फायबर आणि पीओपी दोन्ही. आणि दोघांमध्ये डिफरन्स काय फायबर आणि पीओपी? फायबरमध्ये हे फायबरचं हे असं येतं की तुम्ही लॉंग टाईम हे यूज करू शकता. ओके. फायबरमध्ये लॉंग टाईम यूज करू शकतो. हे मी असं केलं तर ह्याला काय? ओके.
फायबरमध्ये आपण काय टेन्शन नाही, असं भीतीदायक नाही. भीतीदायक जास्त नाही आहे. ओके. POP मध्ये कसं जरा एक POP मध्ये आपण हे खूप सांभाळून जरा यूज करावं सांभाळून लागतं. करावं ओके. असा विषय. आता ह्याला खळी वगैरे डिंपल्स वगैरे केली आहे. आणि दोघांमध्ये प्राईसमध्ये डिफरन्स काय येणार? प्राईसमध्ये डिफरन्सेशन आहे. आता हा मुकुटा जर 800 तो 1000 रुपये. ओके. म्हणजे 200-300चा मोस्ट ऑफ हो, डिफरन्स हो, आहे, हो. पण तुम्हाला लॉंग टाइम यूज Long करता time येईल. use करता येईल. ओके. तसंच तुम्ही बघायला त्याच्यामध्ये मोठी साईज येते. ओके. आता हा फायबरमध्ये आहे. ओके. हे संपूर्ण हे फायबरमध्ये हे सगळे. फायबर आहे. फायबरमध्ये पण खूप सुंदर आहे एकदम. ग्लॉसी फिनिशमध्ये पण नॉर्मलमध्ये पण आहे. नॉर्मलमध्ये खूप सुंदर आहे. हे वरती आहे ते ग्लॉसी फिनिशमध्ये आणि बघा तुम्हाला नॉर्मलमध्ये दिसतं. हे पण संपूर्ण तेच हे पण पूर्ण फायबर नाही हे POP हे POP मध्ये. खालचं आहे. हो. ओके. फिनिशिंग खूप छान आहे हो, खूपच सुंदर आहे. तेच पाहायला गेलं तर हे बघा हे पण सुंदर अशी मुकुट आहेत बघा. डोळे वगैरे बघा त्यांची लिखाई वगैरे हो, बघा खूप त्यांची. सुंदर आहे. बघा तुम्ही प्रॉपर पाहू शकता डोळे वगैरे किती सुंदर आहे तेव्हा. हा मुकुटा 2500 ते 3000च्या घरात जातो. ओके. हां आणि वरती मी पाहतोय खूप सुंदर आहे ती पण. हो तो पण एक सुंदर मुकुट आहे. यावर्षी नवीन झाला तो. ओके. यावर्षी नवीन आलाय काय? हो. ओके. पूर्ण डायरेक्टली कानातले Directly झुमके वगैरे खूप हो, सुंदर बनवलेले हो, एकदम. हो. हे गौरीची बाळ आहेत. ओके. बाळ आहेत मी ना जर ते? तिकडे पाहिलं पुढे मी त्याच्यामध्ये मूर्त्या तयार केल्यात त्यामध्ये. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे मूर्ती. कळेल. ओके. गौरीची बाळांचा हे ओके. समोर आहेत ते, या ना दाखवा ना. या मूर्त्या आहे बघा. ओके. बघा हे गौरीचे बाळ आहे ते बघा, खूप सुंदर आहे बघा. हे पूर्ण रेडी केलेले हे ready केलेलं आहे. आणि पूर्ण याच्यामध्ये- आपल्याला हा पूर्ण सेट घ्यायचा असेल तर कसं आहे बाळांचं? बाळांच्या सेटमध्ये व्हरायटीज याच्यामध्ये तुम्हाला हा पूर्ण सेट भेटणार 14,000 रुपयाला भेटणार. ओके. 14,000 पूर्ण मुलगा सेट. आणि मुलगी, हां. मुलगा आणि मुलगी हो. दोघांचा सेट मिळून. दोघांचा सेट भेटणार. ओके. आणि इकडे हे साड्या ज्या आहेत तुम्ही घातलेल्या आहेत त्या गौरींना, हे म्हणजे रेडीमेड आहेत की कसे आहेत? ह्या साड्या ज्या आहेत ना ह्या आपल्या घरच्या साड्या आहेत. ह्या नेसवलेल्या साड्या आहेत. ओके. नेसवलेल्या साड्या आहेत. नेसवलेल्या. ओके. ओके. नेसवलेल्या साड्या. आणि समजा हे पूर्ण आपल्याला सेट घ्यायचा असेल हा पूर्ण कसा रेंजमध्ये त्याच्यामध्ये? हे बघा स्टार्टिंग तुम्हाला दाखवतो. ही 3 फूट आहे बघा. ओके. ही 3 फूट ही 3 फूट आहे. त्याची हा साचा आहे. ओके. हा असा साचा साचा जो आहे. येतो हा 8,000 रुपयाला येतो. ओके. एवढा ओके. 8,000 पासून ते 12,000 पर्यंत. यांची हाईट आहे 3 फूट, 3.25 फूट, 3.5 फूट, 4.25 फूट, 4 फूट. ओके. 4 फूट लास्ट आहे आपल्याला. 4 फूट लास्ट आहे. 4 फूटच्या ओके. वरती पण येते. वरती पण जर ऑर्डर असेल त्या हिशोबाने आपण त्यानुसार ओके. हे करू शकतो. ओके. आणि इकडे पण काही ही बघा सुंदर आहे. ही एक दुसरी आहे. ही नटबोल्टवरती आहे. ओके. ही नटबोल्ट नटबोल्टवरती पूर्ण आहे बघा असं येईल. अरे वा. ओके. नटबोल्ट सारखी म्हणजे परत ती नटबोल्टने परत तुम्ही फिटिंग करून ठेवू शकता. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि ही कशामध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये? ग्लास फायबरमध्ये फायबरमध्येच आहे. ओके. नटबोल्ट फिटिंग आहे. ओके. नटबोल्ट फिटिंगमध्ये. आणि दागिन्यांमध्ये पण हे बघा पाहू शकतो आपण इकडे पण काही दागिने पण आहेत गौरीसाठी लागणारे, खूप सुंदर आहेत. आणि आपल्याला हे इकडे बॉडी जे आहेत ते कुठल्या कुठल्या प्रकार आहेत एक्झॅक्टली याच्यामध्ये? हे कपड्यामध्ये हे कपड्यामध्ये. कपड्यामध्ये आहे बघा. आणि याच्यामध्ये पण सायझेस मिळून जातात. त्याच्यामध्ये पण साईजेस येतात. हे तुम्हाला असं हे बघा हे स्टँड्स आहेत. ओके. असे स्टँडवरती असं स्टँड. बसवतात. त्याच्यावरती अशी बॉडी येतात आणि त्याच्यावरती मुखवटा ओके. घालून तुमची गौरी तयार होते. ओके. 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 आणि सेम ह्याच्यामध्येच तुम्हाला फायबरची बॉडी भेटते. ओके. अशी फायबरमध्ये पण मिळून जाते. याच्यामध्ये 3 साईज येतात फायबरच्या. फायबर आणि POP दोन्हीमध्ये मिळेल. हे POP मध्ये. पुढे ओके. पुढे आहेत ते POP मध्ये. ओके. आणि बघा इकडे पण खूप बसलेली सुंदर गौरी आहे ह्याच्यामध्ये. ही पण नटबोल्टवरतीच आहे. ओके. ही पण नटबोल्टवरतीच नटबोल्टवरतीच आहे. ओके. बघा बसलेली गौरी पण आहे, खूप सुंदररीत्या आहे बघा इकडे पाहू शकतो आपण. ही साडी आहे हे त्याच्यामध्ये. रेडीमेड पण येतात तुमच्याकडे रेडीमेड साडी? साड्या आहेत. ओके. सगळ्या. आणि रेडीमेड साईज प्राइजेस काय आहेत साड्यांमध्ये? प्राइजेस साड्यांच्या आहेत ते 1200, 1400, 1500 त्या रेंजमध्ये ओके. साड्यांची. पूर्ण डायरेक्टली नेसवायची आहे म्हणजे हो, जसं नॉर्मली आपण हो, हो. रेडीमेड डायरेक्ट होऊन रेडी जाणार. रेडीमेड 2 ते मिनिटामध्ये. काय 2 मिनिटामध्ये हां, रेडी 2 होऊन जाणार. मिनिटामध्ये एवढीच आहे. हे गणपतीला लागणारे हार आहेत. खूप सुंदर सुंदर हार आहेत. आणि याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज कितीपासून आहे आपल्याकडे? 80, 100, 120. ओके. 80 पासून सुरुवात आहे. तर दादा तुम्ही चांगल्या रीतीने सगळी माहिती सांगितला तिकडची, तर इकडे लोकांना यायचं कसं ते जरा थोडक्यात सांगा. आता ह्याचं लोकेशन जे आहे लालबागची पोलीस चौकी आहे इथे. ओके. लालबागच्या पोलीस चौकीच्या अगदी बाजूलाच आहे. बाजूलाच आहे. हां. ओके. तर तुम्ही चिंचपोकळीवरून किंवा करिडोरवरून कुठूनही उतरलात तरी हे मिडललाच आहे. ओके. असा विषय आहे. चालेल. इथे लालबागचा राजा आणि इथे गणेश गणपती. ओके. इकडे लालबागचा राजा आणि इकडे गणेश इथे गणपती. गणेश गणपती. दोघांच्या मध्ये दोघांच्या मध्येच आहे. ओके. ओके. धन्यवाद दादा, एवढी सुंदररीत्या मला माहिती सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. चला तर मग यावेळेला आपण इकडे संपवूया. तुम्हाला कसे वाटले इकडचे गौरीचे साहित्य नक्कीच कमेंट करून कळवा. त्याशिवाय तुम्ही पाहू शकता इकडे सुंदर अशी गौरीची व खूप सुंदर सजवलेली मूर्ती आहे. तर अशी काही तुम्हाला कलेक्शन हवी असेल तर तुम्हाला यावं लागेल लालबागला. लालबाग पोलीस चौकीच्या एक्झॅक्टली बाजूलाच आहे श्रद्धा आर्ट्स करून, या ठिकाणी यावं लागेल. मग नक्कीच या ठिकाणी या आणि या साहित्यांचा लाभ घ्या.
चला तर भेटू पुढच्या वेळी, तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. उंदीर मामा की जय.